हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। सगळ्यात अगोदर तर आज ही जी मी साडी नेसली आहे ना ती मला कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा दिवस आणि आजच्या दिवसाची सकाळ अतिशय सुंदर अशा पद्धतीचं बाहेरचं वातावरण आहे। थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवते। तर पावसाळा नाही आहे अर्थातच, सगळीकडे तर पाऊस सुरूच झालेला आहे, पण छान वाटतं। तरी जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा वातावरण छान मस्त प्रफुल्लित असं होतं। आमची सकाळची सगळी कामं झालेली आहेत, अर्थातच कामाला सुरुवात झालेली आहे। पुढच्या दिवसभरात आपण जे जे काही करतो ते, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। छान छान ऍक्टिव्हिटीज होतील, तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल। आता सकाळचे 7 वाजलेत आणि तुम्ही दारातलं वातावरण बघू शकता। उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झालाय। राधाने आज भाजी फोडणीला टाकलेली आहे आणि इकडे चहा उकळतोय। आमच्या आईंना आहे ना शुगरचा त्रास आहे ना, तर त्याच्यामुळे आई बिना साखरेचा चहा पितात, तर त्याच्यामुळे अगोदरच तिनं काढून ठेवले। 8 दिवसानंतर छोट्या सुनेच्या हातचा चहा। तर आम्ही दोघी आहेत ना मस्त असा चहा एन्जॉय करतो। आणि चहा कधीतरी असा फुलपात्रात पण प्यावा म्हणजे भारी वाटतं, इथं चटका बसतो आणि छान असं हे वातावरण। तर म्हटलं मस्तपैकी कशाचाही एन्जॉय करू, छोट्या छोट्या गोष्टींचा। आता ह्यात काय एन्जॉय करायचं काय होतं माहितीये का, सकाळी कामं असतात आणि त्या कामाच्या वेळेसच आहे ना असं बाहेर छान वातावरण असतं, तर तेव्हा काय वाटतं आपल्याला की असं छान निवांत बसायला भेटावं, वातावरणाचा असं फील घेता यावा। तर तोच फील आज आम्ही घेतोय। ह्यांची ड्युटी संपली, ड्युटीवरून आले। त्यांची काल नाईट ड्युटी होती, आज सकाळी 8ला सुटते, मग 8:30 पर्यंत येतात घरी। त्यांची बदली होणार आहे आता। होय हो, बदलून कुठं जाणार आहेत? लोक परत विचारतात युनिफॉर्म कुठे गेला। ते सोबत नेतात, तिथं गेल्यानंतर घालतात आणि परत येताना त्यांचा रेग्युलर जो ड्रेस आहे तो घालतात। आता गेल्या वर्षी पण त्यांची बदली होणार होती पण झाली नाही। नक्की का? का तरी पण 99% काय 1% काय? 100% होय, बदली होऊन जाते ते। सगळ्यांनाच माहित आहे की कोरफड आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर व गुणकारक आहे, पण कोरफड वापरताना एक अडचण जाणवते, ती म्हणजे तिचा येणारा उग्र वास आणि चिकटसरपणा। या सगळ्यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे, ते म्हणजे ममाअर्थ ॲलो रिफ्रेश हायड्रेटिंग लाईट जेल मॉइश्चरायझर। यामध्ये नॅचरल स्मूथिंग आणि हायड्रेटिंग प्युरिटी आहे। नैसर्गिक कोरफडीपेक्षा 6 पट जास्त हायड्रेशन देते। ज्यादातर नॅचरल ॲलोवेरा जेलचे मॉइश्चरायझर हायड्रेट ठेवतात, पण त्याचा चिकटसरपणा आपल्याला जाणवतो। हे एक जेल मॉइश्चरायझर आहे, यामध्ये ॲलोवेरा व हायलॉनिक ॲसिड आहे। ॲलोवेरा स्किन स्मूथ ठेवते व हायलॉनिक ॲसिड स्किन हायड्रेटेड ठेवण्याचे काम करते। हे एक नॅचरल मॉइश्चरायझर आहे, याच्यामुळे आपली स्किन लॉंग लास्टिंग, नॉन स्टिकी, हायड्रेटेड राहते। याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल नाहीत, जसे की पॅराबेन, सिलिकॉन, मिनरल ऑइल। हा एक उत्तम पर्याय आहे हायड्रेटेड स्किनसाठी। यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार मिळतील। हे ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल आहे। मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट रिसर्च करून तयार केले जातात, सोबतच आपण प्रतिक्रिया देतो त्याचा सुद्धा विचार केला जातो, त्यामुळे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा। हे प्रोडक्ट ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पलवरती अवेलेबल आहे। मामाअर्थचे हे प्रोडक्ट त्यांच्या वेबसाईट व ॲपवरती अवेलेबल आहेत। तुम्ही जर माझा कुपन कोड वापरला तर 20% ऑफ मिळेल। तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये मामाअर्थचे प्रोडक्ट मिळाल्यास नक्की सांगा। काय झालं माहितीये का, वातावरण बदलल्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात मसाले तयार करण्यासाठी। काल ऊन होतं, काल आईंनी मिरच्या भाजल्या आणि सगळं जे कांदा लसूण आहे, कांदा खोबरं जे काय आहे ना ते सगळं भाजलं। आणि वातावरण अशात काय होतं माहिती का, भाजलेली मिरची परत अशी लूज पडते, त्याच्यामध्ये नंतर कुठली जात नाही। तर मग काय करावं लागतं, तसं काही नाही। तर मग ते अशी चिंबरते ती मिरची, तर त्याच्यामुळे इतकी काळजी घ्यावी लागते। अशी मोठी कॅरी बॅग आणली आम्ही प्लास्टिकची, त्याच्यामध्ये ती सगळी गोणी ठेवावी लागते भाजलेल्या मिरच्यांची। त्या गोणी सहित त्या मिरच्या वगैरे सगळं ठेवावं लागतं, जेणेकरून आहेतच राहतं। आणि आता काय झालंय, पाऊस पडायला लागला ना तर सगळ्या बायकांना जाग आली आमच्या इथल्या। तिथं डोंक्यात किती पण गर्दी बायकांची, मग त्याच्यामुळे ते खूप असं हे होतं, म्हणजे नाही का, त्यासाठी असं नंबर लागते ते। हा, तिथं नंबर लागतात। आपली इथं धावपळ होती की बाबा हा बॅच मग बॅच द्यायची असते ना, तर मग आता एक गेल्यानंतर दुसरीची तयारी, मग तिसरीची तयारी। तर त्याच्यामुळे ना आत्ताच त्या डंक्यावाल्यांचा फोन आला
ते शेवटचे 10 मिनिटं राहिले. तुम्ही आणत असाल तर लवकर आणा, म्हणजे तुमचा नंबर टाकायला. आमचं तिकट एकदा डंक्यात गेलं ना मग 3-4 तास आरामशीर त्याला लागतात, तर त्याच्यामुळे मग त्यांना पण मग खूप जास्त वेळ द्यावा लागतो आमच्यासाठी. आता पटकन हे जातील, नाना बाहेर गेले तर त्याच्यामुळे आता हे घेऊन जातील हे सगळं सामान. आज आमचा पापड करायचा प्लॅन आहे. मला वाटलं निवांत बसला तर वडी निवांतच आहे. नाही आम्ही विचार करतोय कसला अख्खा उन्हाळा गेला, पण त्या मसाल्यामुळे, लाडूमुळे आणि इतर घरगुती सगळ्या कामामुळे ना आम्हाला उन्हाळा कामच करणं झालं नाही. तर त्याच्यामुळे आई म्हणलं आता पाऊस पडायला लागला आता तरी कामाला लागू. म्हणजे आम्ही काय असं आराम करत नव्हतो, पण असं चालू होते, मसाला आहे ते त्याची कामं चालू होते, तर त्याच्यामुळे करणं झालं नाही. तर आता आज आईने ठरवलंय की पापड करायचे. राणा काय करायचंय आज? पापडी. राधिकाला काय काम करायची इच्छा आहे ना, काय सुट्टीवर आल्यावर? सुट्टीचा मग काय तर आता तुम्ही ड्युटीवर नाही येते 8:30ला 8:30च स्वयंपाक झालंय म्हटलं कधी भाऊजी नको आईचं काय नाही. आईचा नंबर आहे. आईने मग नानांना म्हणले सगळ्यांच्या सुट्ट्या झाल्या आता मी पण जाते. काय म्हणले आई? नाना म्हणले मी पण येते. झालं का सगळं म्हणून? आता भाजायला लागलो. भाजायला लागला होय. ते कसं चेचायचं? नवरा समजून का? नवरा समजून चेचायचं नाही, मी ह्याला राधा समजते. होय का? आणि ती काही समजून लागते तरी हाय अशीच होती का ती? कसं जर लाटलं तरी कोणावाला कशाला वरती आहे की नाही एक आहे की दिला कामाचं विचारलं की असं काहीतरी. तुम्ही आपलं तोंड गप ठेवा. मग काय तर घास तोंडात असला तर काय बोलायचं. राधिका किती वेळ झाला चालू आहे? राधिका करते नुसती उठती म्हणलं जागा सोडत आहे. आम्ही 2 किलोचं पीठ मळलं होतं. तर आता काय झालं, बाहेरचं वातावरण सकाळी पाऊस आलता पण आता चांगलं दुपारी फटकलं होतं, पण आता परत असं सगळं झाकाळून आले. तर त्याच्यामुळे म्हटलं कसं घरात आज बाहेर सगळा पसारा असतो, राडा असतो, तर म्हणलं आता जेवढे लाट्या गेल्यात ना तेवढ्याच लाटूयात आणि जे शिल्लक पीठ आहे ना संध्याकाळी नाहीतर मग उद्या. झाकून ठेवलं की चला जाऊ का मग? आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी, हे नाना आणि राणा आम्ही 4घे जण एका ठिकाणी पाहुण्यांच्या घरी वास्तुशांतीसाठी चाललेलो. खरं तर सई पण आली होती आमच्या सोबत, पण मम्मी पप्पांच्या घरी 2 मिनिटं थांबलो, तर तिथं गेल्यानंतर माई आली, तर त्याच्यामुळे सईचा पाय काय तिथनं निघाला, त्याच्यामुळे सई घरीच थांबली. रानू कुठं आला तू? आताच मत होता मी इथं आलतो एकदा. मग काय तर. चला पूजा किती वाजता झाली? काही की पूजा तरी 12 वाजता संपली. होय 12-1 वाजता संपली. हा हा ओळखलं का तू रानू तिला? चला सई दिदी बघ की सई नाही आली. किती जेव्हा पाहिजे? सई नाही आली. सुनबाई फोटो काढला नवीन घरात चांगले दिसतायत. नवीन घरात चांगलं दिसताय म्हणलं तुम्ही.
जुन्या घरात उशीरच झाला. आईला ना कोल्हापूरला गेलते. तिथनं पुढं ते आले, मग आलो. सई करमाळ्यातच थांबली. अहो, ती याच्याच हिशोबाने निघली होती. मग तिची मावस बहीण आली, मग त्यामुळे ती तिथंच थांबली. छान बनले. हे आमच्या आत्याचं हे वर्गमित्र. मग काय आपण ह्याच्या आधीच एक नाही ह्यांचं ब्लॉग पण टाकला एक आपण पाट्यामध्ये. हा हे तेच घे खूप जुनं आहे. त्यावेळेस वांगी भरपूर दिलं काय काय. त्याच्यामध्ये जे म्हणजे बाप्पू जेवायला आले त्यांच्या सख्या मुलगा कुठे बाप्पू असतात ना जेवायला अक्षय तृतीयेला आता ड्रेस बदलला. मागा कसला होता होय. तो तुझा व्हिडिओ बघितला का? कशात होते तो? लग्नाचे. हा लग्नाच्या व्हिडिओ मध्ये शॉर्ट मध्ये पण होते का? आमच्या करमाळ्यामध्ये ना छान असा देखावा तयार करण्यात आलेला आहे. देखावा म्हणजे तुम्ही याला परमनंट देखावा म्हणू शकता. मस्त असं विठ्ठलाची थीम आहे. तुळशी वृंदावन, टाळ, मृदुंग, परत तिथं बघा पेटी सगळं छान क्रिएट करण्यात आलेलं आहे. ओरिजिनल वाटतंय सगळं. मला असं वाटतंय इथं पण त्यांना तुळशी वृंदावन ठेवायचे असतील ते राहिले त्यांनी ठेवतील की वरती ठेवली तशी. एवढं केलं निवडून एवढ्या करत छान केलंय सगळं. पेटी ओरिजिनल वाटतं ना? आम्ही तर मग एकदा फळं घ्यायला आलतो ना तेव्हा ह्याचं काम चाललेलं. ओरिजिनल वाटतंय सगळं. आवाज चलो